नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। लोहगडावरचं हत्या प्रकरण दिवसागणिक नवनवे खुलासे करत आहे। या प्रकरणामध्ये गोयल आणि अग्रवाल कुटुंबाच्या मधला बेबनाव सुद्धा उघड झालेला आहे। हे सगळं प्रकरण घडलंय की बिघडलंय हाही प्रश्न आहे। पुण्यातल्या केतन अग्रवाल हत्याकांडानं अवघा महाराष्ट्र हादरलाय। आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। 18 जूनला केतनची हत्या झाली। त्याआधी चक्क 2 वेळेला त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला होता। इतकंच नाही तर नोव्हेंबर 2025 पासून सिया आणि चेतन यांचे प्रेमसंबंध होते। जानेवारीच्या मध्यात केतन आणि सियाचं लग्न ठरलं। सियाच्या पालकांना सगळं माहीत होतं, पण त्यांनी आपल्यापासून म्हणजेच अग्रवाल कुटुंबापासून सगळं लपवून ठेवत लग्नाला होकार दिला, असा आरोप केतनच्या कुटुंबियांनी केलाय। एवढंच नाही तर ज्या दिवशी केतनची हत्या झाली त्या 18 जूनच्या दिवशी सिया आणि चेतन एका कॅफेमध्ये भेटले सुद्धा होते। हत्येच्या कटावर त्यांनी चर्चाही केली अशी माहिती मिळतेय। सिया केतनलाही भेटली आणि मग त्यांच्या वाहनातून दोघं लोहडच्या पायथ्याशी पोहोचले। त्याच्या मागे दुचाकीवर चेतन चौधरी सुद्धा पोहोचला। चेतननं त्या दोघांचा पाठलाग बऱ्यापैकी केला। केतन आणि सिया गडाच्या शिखरावर पोहोचले तेव्हा चेतनही जवळपासच होता। केतनचं तोंड दरीच्या दिशेनं असताना चेतननी त्याच्या डोक्यावर धारधार वस्तूनं हल्ला केला आणि त्याला खाली ढकलून दिलं। सियानं तिथे आरडाओरडा सुरू केला तर चेतन गुपचूप घरी परतला। यामध्ये केतन अग्रवालचा अपघाती मृत्यू झालेला नाही, त्याची हत्या झालेली आहे। हे केतनच्या बहिणीमुळे उघडकीस आलं। कसं ते पहा। पोलिसांकडून या प्रकाराची सगळ्यात आधी अपघाती मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती। अंत्यविधीच्या 2 दिवसांनी सिया केतनच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अग्रवाल कुटुंबाच्या घरी आली। लोहगडावर नक्की काय घडलं असं केतनच्या बहिणीनं त्यावेळेला सिया गोयल हिला विचारलं। सविस्तर उत्तर देणं सिया टाळतीये हे चटकन केतन अग्रवालच्या बहिणीच्या लक्षात आलं आणि तिथेच संशय बळावला। आपल्याला संशय आलाय हे मात्र त्या बहिणीनं सिया समोर दाखवलं नाही, उघड होऊही दिलं नाही। सिया घरातून जातानाच बहिणीनं तिच्या आईवडिलांना आपला संशय बोलून दाखवला। अग्रवाल कुटुंबियांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठलं आणि या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी केली, कारण वाग्दत्त वधूच्या वागण्यावर त्यांना संशय आला होता। पोलिसांनी सुद्धा अतिशय तत्काळ तपास सुरूही केला। केतन अग्रवालच्या हत्याकांडामध्ये सियाचं बिंग कसं फुटलं हेही आपल्याला जाणून घ्यावं लागेल। संभाव्य संशयितांच्या यादीमध्ये स्वाभाविकरित्या सिया गोयल ही प्रथम क्रमांकावर होती, कारण ती घटना घडली तेव्हा घटनास्थळावर होती। अग्रवाल कुटुंबियांच्या ओळखीच्यांकडे चौकशी केल्यानंतर मात्र अनेक धक्कादायक तपशील वेगानं समोर येऊ लागले। सिया आणि चेतन चौधरी या दोघांचं प्रेमप्रकरण आहे असा तपशील पोलिसांना मिळताच त्यांचे डोळे मोठे झाले। सियाचे त्यांनी मोबाईल रेकॉर्ड्स काढले। त्यानंतर पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला। जानेवारी ते जून या 6 महिन्यामध्ये सिया आणि चेतन यांच्यामध्ये 238 तास संभाषण झालेलं होतं। एकमेकांना केलेल्या फोन कॉलची संख्या
2004 इतकी होती। 6 महिन्यात 2004 फोन परस्परांना केले गेले होते। या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं। त्यावेळेला सिया उडवाउडवीची उत्तरं प्रथमतः देत होती, पण पोलिसांनी आपल्या पद्धतीनं चौकशी केली। हत्येच्या दिवशीचा घटनाक्रम, गडावर काय घडलंय हे सियाला काहीही झालं तरी नीट सांगता येईना। सिया आणि चेतनच्या उत्तरांमध्ये सुद्धा पोलिसांना एकापाठोपाठ एक तफावतच आढळू लागली होती। सिया जे सांगायची तेच चेतन सांगायचा असं नाही। पोलिसी खाक्या दाखवल्यावर दोघांकडून केतन अग्रवालच्या खुनाची आणि आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यात आली। केतन अग्रवाल आणि सिया गोयल तसंच कुटुंबातले आणखी 2 हे सगळे मिळून असे 4 जण जूनच्या सुरुवातीला बाली इथं जाणार होते। पण पुण्याहून मुंबईला विमानतळाकडे जात असताना सियानं केतनचा पासपोर्ट फाडून टाकला होता। नक्की काय घडलं होतं हा विषय सुद्धा जाणून घ्यायला लागेल, कारण केतनचे वडील विशाल अग्रवाल यांच्या तोंडून हा सगळा प्रकार ऐकल्यावर तुमचा सुद्धा यातला संशयाचा मुद्दा अधिक गडद होऊ शकतो। पासपोर्टचा असं होतं की त्यांनी प्री वेडिंग शूटिंगसाठी 6 जून रोजी मुंबईतनं इंडोनेशिया बालीसाठी जाणार होते। तिथं जाता जाता हे 4च लोक गाडीमध्ये होते। माझी मुलगी, मुलगा, सियाचा भाऊ साहिल, हे 4ही लोक गाडीत होते। गाडीत बसताना सगळ्यांनी पासपोर्ट चेक केले। एक बॅगमध्ये सगळे पासपोर्ट, करन्सी, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे सगळे एकाच पाऊचमध्ये ठेवलं। ते पाऊच गाडीमध्येच होती। हे फूड मॉलला थांबले। फूड मॉलमध्ये हे लक्षात नाही आलं की सिया मल्ली मोबाईल विसरलाय म्हणून एकटीच गाडीत गेली आणि परत आली। तिथनं गेल्यानंतर जेव्हा एअरपोर्टवर पोहोचले, सगळ्या लोकांचे पासपोर्ट होते, पर केतनचा हा पासपोर्ट तिथं मिसप्लेस होता। तर असं वाटलं की तो कुठं पडला असेल का। त्यांनी हुडकायची कोशिश केली, कुठेही सापडला नाही मग पासपोर्ट। त्याच्यामुळे ते रिटर्न आले। तिथनं रिटर्न आल्यानंतर त्यांनी 3-4 दिवशी परत वापस त्याच्या संगत राडा घातला, भांडणं केली की आपल्याला लोहगडला जायचंय। आणि त्यानंतर पुन्हा ते 14 तारखेला 14 जून 2026ला परत लोहगडला गेली। त्यावेळेस ते दोघे एकटेच होते। त्यांनी वापस त्याच ठिकाणावरती केतनला धक्का मारल्यानंतर केतन असा मागं सरकला। मागं त्याला एक झुडप हातात लागलं। ते झुडपाला धरून तो वाचला गेला। जसा वाचला त्याला शुद्धी असं समजायला लागलं की आपण धक्का मारला आणि वाचलोय। तर त्यांनी लगेच हल्ला केला की साप आला आणि त्याला जाऊन मिठी मारली आणि असं वाटलं की खरंच साप आलता म्हणून ह्याने त्याला धक्का दिला आणि तो वाचला गेला। या प्रकरणामध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी अशी 2 आणखी पात्र आहेत। या दोघांचेही प्रेमसंबंध पूर्वीपासूनच होते हे गोयल कुटुंबाला यापूर्वीच माहीत होतं, असा दावा केतनचे काका कुलदीप अग्रवाल यांनी केलाय। आणि आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक नवं वळण आलेलं आहे। त्यांच्या घरच्याला 100% होती, आम्हाला काही भनक नाही पडली। आणि त्यांच्या घरच्या लोकांना, सगळ्या लोकांना, त्यांच्या घरच्याला, आईला, वडीलला, भावाचा खास मित्र आहे, त्याची आत्या रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल, प्रवीण बशेश्वर गोयल, साहिल प्रवीण गोयल, पूजा गोयल आणि अजून बाकीचे 2-3 घर आहेत गोयलचे, जे आमचे मित्र आहेत। 30-35 वर्षापासून आज रिलेशन आहेत। पूर्ण संपूर्ण फॅमिलीला होती, पण कुणीही आम्हाला कल्पना दिली नाही की ही मुलगी असं याचं अफेअर आहे या मुलासोबत। कुणी सांगितलं नाही। त्यांनी प्रपोजल दिलं, त्यांनी आमच्या नेहरू मित्तल आणि नरेंद्र मित्तलनी मागं लागले आणि तेव्हा ते जमलं। आम्हाला काही कल्पना नाही याच्यात असा घात होईल म्हणून। गुन्हेगाराला नेहमी असं वाटत असतं की आपण फार बुद्धिमान आहोत, आपण कुठलाच पुरावा मागे ठेवत नाही, पण प्रत्यक्षात तसं नसतं। जेव्हा तपास सुरू होतो तेव्हा त्यातली एक अगदी छोटीशी गोष्ट सुद्धा गुन्हेगारापर्यंत पोलिसांना घेऊन जातेच। केतन अग्रवालच्या हत्येमध्ये सियाच्या सोबत चेतन चौधरी सुद्धा सामील आहे हा पोलिसांचा संशय बळावला तो चेतनच्या एका मोठ्या चुकीमुळे। पोलिसांनी जेव्हा लोहगडाचे CCTV तपासायला सुरुवात केली तेव्हा
त्यांना तिथं एक हुडी घातलेला तरुण दिसला. हा तरुण केवळ हुडीच घालून फिरत नव्हता, तर तो हुडी घालून, कानटोपी घालून, त्यातसुद्धा हेडफोन लावून, मान खाली घालून त्या परिसरामध्ये फिरत होता. सोप्या शब्दात सांगायचं तर तो आपला चेहरा कोणाला दिसणार नाही याची काळजी घेताना पोलिसांना लक्षात आला. त्याची एकूणच देहबोली संशयास्पद होती. त्याचा चेहरा लपवण्याचा प्रयत्नसुद्धा पोलिसांना लक्षात आलेला होता. पाऊस लांबलेला असताना, म्हणजे एव्हाना पाऊस पडायला हवा होता, पण पाऊस पडत नसताना, पुण्यात खूप गरम होत असताना रणरणत्या उन्हामध्ये हुडी घालून कोण का फिरत असेल असा प्रश्न पोलिसांना पडला. आणि बाकीचेही CCTV जेव्हा तपासले गेले तेव्हा चेतन आणि सिया हे दोघंही केतनच्या मागे पुढेच चालत असल्याचं पोलिसांना दिसून आलं. दोन एक वेळेला तर केतनची नजर चुकवून सिया चेतनशी इशाऱ्यानं बोलत होती हेही पोलिसांना दिसलं. चेतन चौधरीची दुसरी चूक ठरली ती म्हणजे दुकानावरच त्यानं आपला फोन ठेवून दिला होता. आपलं लोकेशन कळू नये म्हणून 18 जून रोजी सकाळी 7 वाजता चेतननं त्याचा फोन दुकानामध्ये ठेवला आणि इंटरनेटसुद्धा बंद करून टाकलं. एका कर्मचाऱ्याचा फोन घेऊन तो लोहगडकडे निघाला. हे तेव्हा सिद्ध झालं जेव्हा पोलिसांनी सगळ्यांशी, सर्व संबंधितांशी एक एक करून चर्चा केली. चेतनला ज्यानं त्या दिवशी फोन दिला होता त्याचा तपशीलसुद्धा शोधून काढला गेला. चेतनला आलेले सगळे फोन त्याच्या कर्मचाऱ्यांनी उचलले. चेतन फोनवर आलाच नाही असं उत्तर पोलिसांना त्याला फोन करणाऱ्यांकडून मिळालं. हा सगळा कट पोलिसांच्या चटकन लक्षात आला आणि लगेच कोणताही कसल्याही प्रकारचा वेळ न दडवता पोलिसांनी पटकन संबंधितांना ताब्यात घेतलं. अशा गुन्ह्यांची कारणमीमांसा करत असताना पोलिसांचा एकूणच रोल काय असतो, त्यांची भूमिका काय असते ते सांगतायत भानुप्रताप बर्गे. करतात, आपल्या मुली काय करतात, रात्री कुठे जातात, किती वाजता येतात, त्यांचे कुणाकुणाशी संपर्क आहे हे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना माहिती पडत नाही. हे थोडं मला वाटतं की खूप संशयास्पद वाटतं. आज आपण जर बघितलं तर भारतातीलच काय जगातील कुठलीही माहिती आपल्याला जर पाहिजे असेल तर ती कशाही पद्धतीने एकतर फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळू शकते आणि ज्यांची ताकद आहे त्यांना पैसे देऊन तर पाहिजे त्या माहिती उपलब्ध होण्याची साधनं आहेत किंवा एजन्सीज आहेत. अशा ह्या प्रकरणामध्ये की हे लग्न ठरलं जातं, त्यानंतर त्या मुलीचा संशय येतो, तरीसुद्धा घरच्यांचा फोर्स होतो आणि त्यातून हे लग्न जुळवलं जातं. आणि मग ही टोकाची भूमिका जी आहे ती एका दिवसाची नाहीये, तर हिला कित्येक दिवसांचं त्यामध्ये प्लॅनिंग आहे. फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झालेला होता आणि त्यानंतरची ही योजना अंमलात आणली गेलेली होती. खरं तर आपण सोशल मीडिया असेल, नेट, कित्येक प्लॅटफॉर्म असे आहेत की ज्यांच्याद्वारे वेब सिरीज आपण बघतो, त्या ठिकाणी येणाऱ्या जे मूवीज असतील किंवा पिक्चर असतील त्यामधनं कुठले असे त्या ठिकाणी त्यांना कल्पना मिळतात का ह्याचा सुद्धा विचार करणं मला वाटतं या ठिकाणी खूप आवश्यक आहे. आणि कौटुंबिक संवाद, कौटुंबिक संस्कार आणि कायद्याचा धाक ह्या सर्वाचं मिश्रण जर झालं, कारण अशा घटना ज्या आहेत हे फक्त पोलिसांच्या त्या ठिकाणी दोष देऊन आपल्याला चालणार नाही किंवा कुठल्याही एका एजन्सीला दोष देऊन चालणार नाही, तर संपूर्ण समाज व्यवस्थेचा याच्यामध्ये सहभाग असणं आवश्यक आहे, ज्याद्वारे आपण सुधारणा करू.